भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ने 23 से 25 जनवरी तक नवी मुंबई के उलवे में नमो चषक का आयोजन किया है। इस स्पर्धा में पनवेल और उरण क्षेत्र के हजारों खिलाड़ी सहभाग लेंगे। पूर्व सांसद रामसेठ ठाकुर ने बताया कि इस स्पर्धा में सभी खिलाड़ियों को निःशुल्क प्रवेश दिया जाएगा। विजेताओं को इनाम के तौर पर बड़ी राशि प्रदान की जाएगी ताकि सभी खिलाड़ियों को प्रोत्साहन मिले। इस अवसर पर रामसेठ ठाकुर ने कहा कि हम सभी उलवे नोड में करीब 1.25 एकड़ जमीन में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति खड़ी करने वाले हैं। मुंबई से आने वाले लोग उनका दर्शन कर सके। हम मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज ग्राउंड की तर्ज पर उलवे में एक ग्राउंड बनाने वाले हैं। उसके लिए जगह आवंटित कर दी गई है। उसी ग्राउंड पर हमने नमो चषक का आयोजन किया है ताकि लोग वहां पहुंचे और उस जगह से अवगत हो जिसका विकास हम करने जा रहे हैं। नमो चषकचं वैशिष्ट्य असं आहे की अटल ब्रिजच्या एकदम जवळ जिथं मुंबईला जोडणारा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ नवीन जागेमध्ये, परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरणमधला असावा, फक्त शहरातला नव्हे पूर्ण पनवेल तालुका तिथे 6.5 लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत ते, आणि इकडचं 3.5 लाख मतदार हे तुमचे याच्यामध्ये उरणमध्ये आहेत। तर अशा अर्थीनं 10 लाख वोटर्स असलेला हा एरिया आहे आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळेत शिकतात ती मुलं असतील, शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असतील कशातही असतील, तर ते सुद्धा तरुण इथं तरुणी नुसतं तरुणच नाही तरुण तरुणी भाग घेऊ शकतील। मुलांचे सामने वेगळे आहेत, मुलींचे सामने वेगळे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या। जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्या करता युवकांच्या करता आहेत त्या तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहे। शरीर सौष्ठव जे आहे ते राज्यस्तरीयवरचं आहे आणि कबड्डीमध्ये 4 सामने सुद्धा आम्ही राज्य स्तरावरचे खेळाडूंच्या इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत। तर त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हा एरिया आहे ना आमचा, हा एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळी तुम्हाला वाटेल का हे फार सृष्टी सौंदर्य फार आहे। नावा शिवाजीला म्हणताय तुम्ही, पलीकडच्या बदला एलिफंटा आणि इकडचं डेव्हलप झालं JNPT, म्हणजे अशा अर्थाने उलवा रामबाग आहे तिकडे। तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे, म्हणजे ती पद्धत बघण्यासारख्या अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे नवी बऱ्याच ठिकाणावर सुद्धा ते बघायला येत असतात, तर तेही पाहायला मिळणार आहे। दुसरा एखादा आम्ही आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे बाजूलाच तुमच्या ह्याच्या पलीकडे 500 मीटर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा इथे येतात। दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते। ते छान सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड सुद्धा बाजूला बनवलेले आहे आणि आता त्याचं नाईटचे माजी खासदार म्हणतात, खासदारच म्हणतात त्याला, खासदार चषक तिथं सुरू आहे आणि तिथंच मोठे लाईटवरती प्रकाश होतातले। तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजेला आहे, ज्याला जी संधी पाहिजेला आहे ती संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, हे आमचं वैशिष्ट्य आहे। अरे रामशेठ ठाकूर हा हाडाचा कार्यकर्ता आहे। लहानपणापासून या गव्हाण विभागामध्ये अगदी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मोलमजुरी केलेली, 1 रुपया मजुरीवर रेल्वेचे काम केलेलं आहे। पाण्याचे हंडे डोक्यावर आणलेले आहेत, पाठी डोक्यावर आणलेले आहेत ह्याच विभागामध्ये। तर इथून घडलेला माणूस आहे, पण ह्या जमिनीने मला घडवले, इथून मला संस्कार दिले, संस्कृती दिली आणि त्याचा परिणाम रामशेठला मोठं होण्यावर झालं। तर रामशेठ ठाकूर हा याच्यातला एक बारीकसा छोटासा भाग आहे। तुम्ही त्याला काही जास्त म्हणजे रामशेठ ठाकूरनं केलं ही गोष्ट ठीक आहे, पण रामशेठ ठाकूरनं ते आपलं कर्तव्य समजून हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे मी याच्यामध्ये काही बडेजाव काय म्हणतोय अशातला भाग नाही, पण रामशेठ ठाकूरचं नाव लोक देतात, माझं ग्रामपंचायत आमसभेमध्ये ठरतंय। तर याचा अर्थ असा आहे की मला धन्य झाल्याकडे वाटते की आपण केलेल्या कामाचं चीज मानणारे लोक आहेत आणि म्हणूनच तर आज जरा एका कुठल्या तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं घर तोडायला आज आले होते आणि त्यावेळेला भाजपवाला रामशेठ ठाकूर सगळे आमचे नेते मंडळ जे आहेत ते तिथं विरोध करायला हजर होते काय इथं आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाही। आज त्यांचं तोडणार, आज म्हणजे आम्ही सुपात आहोत, उद्या आमच्यावरती येईल पाळी, तर तसं न करताना मी एकत्र काम करतो। तर रामशेठ ठाकूर हे आपलं कर्तव्य बजावतात। तुम्हाला धन्यवाद देतो की मला वाटते तुम्हाला वाटते की रामशेठ वगैरे याच्यात आहेत भाग घेत आहेत। कसलं काय
नमोचषक हे महाराष्ट्राचं नाही चाललेलं, हे आता सध्या जे आहे ना आपल्याला ते आम्हाला एक संधी पाहिजे होती आणि म्हणून आम्ही घेतलेलं आहे. नमोचषक नाव दिलंय पण हे पनवेल उरण तालुक्यापुरतं ठेवते. पुरुषोत्तम कनौजी के साथ दीपक कामले की रिपोर्ट, आवाज टुडे, पनवेल.